पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सांगलीच्या अट्टल गुन्हेगारास अटक. कवठेमंकाळ तालुक्यातील बोरगाव येथील कोड्याच्या माळाजवळ बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला कवठेमंकाळ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. प्रथमेश राजेश सपकाळ, वय वर्ष 28, राहणार सांगली असे गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की आरोपीकडून 2 देशी बनावटीची पिस्तूल, 3 जिवंत कारतुसे आणि रोख रक्कम असा एकूण 1,02,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रथमेश सपकाळ, राहणार स्वामी रामकृष्ण परमहंस सोसायटी, सांगली असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे पथक गस्त घालत असताना पोलीस हवालदार श्रीमंत करे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सांगलीतील प्रथमेश राजेश सपकाळ नावाचा तरुण बोरगाव येथील कोड्याचे माळ परिसरात विनापरवाना पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीची तातडीने दखल घेऊन पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी खासगी वाहनाने बोरगाव परिसरात सापळा लावला. सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास एक संशयास्पद तरुण तेथे येताना दिसला. पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्या बॅगेतून व खिशातून 2 पिस्तुले व जिवंत कारतुसे आढळून आली. यावेळी त्याच्याकडे शस्त्रांबाबत कोणताही परवाना मिळून आला नाही. या प्रकरणी आरोपीविरुद्ध कवठेमंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक वैभव पाटील, हवालदार श्रीमंत करे, अभिजित कासाळ, नागेश मासाळ, अतुल लोंढे, शीतल जाधव यांच्या पथकाने सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.